चावंदा गावामध्ये सीआरपीएफ जवानाचे गावकऱ्यांनी फटाके डीजे वाजवून जल्लोषात केले स्वागत। 38 वर्ष भारतीय सेनेमध्ये सीआरपीएफ मध्ये संभाजी नामदेव फरपट यांच्या देश संरक्षणाचे सेवा करत असताना आपली जन्मभूमी चावंदा या गावातील नागरिकांशी चांगले संबंध जोपासत असताना आपल्या सर्व्हिसचे 38 वर्ष कसे गेले हे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले। त्यांनी स्वागत समारंभामध्ये मनोगत व्यक्त केले की मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आंध्रा, दिल्ली, नागपूर, केरळ, यूपी, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये त्यांनी सर्व्हिस केली। ज्यावेळेस सुट्टीवर येत असताना सर्व गावकऱ्यांशी सुखादुःखाच्या गोष्टी करून आपल्यामध्ये उर्वरित आयुष्य माझ्या चावंदा गावांसाठी समर्पित करणार आहे असे त्यांनी सांगितले। शेवटी पुणे येथून सेवानिवृत्त झाल्यावर आज दिनांक 13 जून रोजी चावंदा गावातील गावकऱ्यांनी डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली व माझ्या चावंदा गावचे सरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुलवंत पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, गावातील पोलीस पाटील किरण पाटील व कैलास पाटील, विजू पाटील या गावातील मंडळींनी व माझा नातेवाईक मंडळींनी सत्कार करून माझे मनोबल वाढवले, त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो असे आभार त्यांनी व्यक्त केले। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास खराटेसह अनिल खराटे, IB7 न्यूज बुलढाणा। देशाची सेवा केलेली आहे। या सेवामध्ये त्यांनी किती वर्ष सेवा केली आणि त्यांचा अनुभव काय आपण त्यांना विचारूया। सर, आपल्याला किती वर्ष झाले आपल्या सेवा? माझी देश सेवा झाली आहे टोटल 38 वर्ष। 1988 मध्ये मी भरती झालो, 14/7/1988 मध्ये 2024 मध्ये सुपरमिशन झालं। या एरियामध्ये मी पूर्ण एरिया फिरलो आहे। काश्मीर, मणिपूर, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रा, केरला, यूपी, बिहार, यानी कि जो भी राज्य है, एक राज्य भी ऐसा ही माझ्या याच्यातून सर्विस राहिलं और माझी सर्विस जो आहे भगवंताच्या कृपेने एकदम आनंदात गेली। आप ह्या वर्षामध्ये जो सर्विस केली, या सर्विसमध्ये मला काही कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही, जो की हर ठिकाणी पूर्वात एरिया होता, तरी भी भगवंताने आपल्याला काय साथ दिली। भगवंताच्या मर्जीने आपण एकदम सुखरूप आपल्या गावामध्ये सुखरूप पडतो। आपल्या मायभूमीत परतताना आपल्याला कसं वाटतं? गावकऱ्यांना कसं वाटतं? एकदम आनंदाने वस्तू आहे। गावावर एकदम आनंद झाला। गावामध्ये एकदम खुश आहे, आपण खुश आहे। धन्यवाद। कैलास खराटेसह अनिल खराटे, IB7 न्यूज बुलढाणा।